नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सणांची आणि उपवासांची रेलचेल असते। आता इथून पुढे आपले उपवास चालू होतात। श्रावण महिन्यात काही जण अख्खी श्रावणी पण धरतात। श्रावणी म्हणजेच पूर्ण श्रावण महिना त्यांचा उपवास असतो। फक्त संध्याकाळी एक टाइम ते जेवण करतात। मग रोजच शाबू खाऊन कंटाळा येतो। अशा वेळेस वेगळे काहीतरी खावेसे वाटते किंवा एखाद्या वेळेस शाबू जर भिजत घालायला विसरले तर असा चटपटीत बटाटा अगदी पटकन करून खाता येतो आणि चवीला देखील फार छान लागतो। चला तर रेसिपीकडे वळूयात। इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मी आधी सोलून घेणार आहे। तुम्ही धरता का हो श्रावणी? का श्रावणामधील कोणकोणते उपवास धरता हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपले 4ही बटाटे सोलून झालेले आहेत। आता मी यांचे लहान काप करणार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते काप कोणत्या प्रकारे करायचे आहेत। हे पहा, मी केलेले काप जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळही नाहीत। याच्यापेक्षा जाड काप ठेवले तर ते लवकर शिजले जात नाही आणि पातळ केले तर ते शिजून गाळ होतील किंवा कढईला खाली टाकतील। त्यामुळे याच साईजमध्ये बटाटा कापायचा आहे। आपली बाकीची तयारी होईपर्यंत जर बटाटा असाच ठेवला तर तो काळा पडेल, म्हणून मी तो पाण्यात काढून ठेवलेला आहे। इथे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण मिरच्या ह्या बारीक असल्यामुळे मी 6 घेतल्या आहेत। तुम्ही 2 किंवा 3 मिरच्या घेतल्या तरी देखील चालतील। मिरच्यांना असे मधोमध काप द्यायचे आहेत, म्हणजे त्या तेलात टाकल्या तर फुटणार नाहीत। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल चांगले तापून द्यायचे। तेल तापल्यानंतर आपण मिरच्या त्यात परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या चांगल्या पांढऱ्या होईपर्यंत परतायच्या। मिरची तेलात चांगली तळल्या गेली की ती जास्त तिखट लागत नाही। आता मिरची चांगली परतून झालेली आहे, त्यामध्ये आपण पाण्यातून काढून बटाटा घालणार आहोत। तेल गरम असल्यामुळे बटाटा टाकला की ते पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा लांबूनच बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकून झाला की तो छान हलवून घ्यायचा आहे। आपले कढईतले तेल सगळ्या बटाट्याला लागले पाहिजे, म्हणजे बटाटा चांगला वाफवला जातो। चांगला हलवून झाला की आपण त्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। मी आता श्रावण महिन्यामध्ये अशाच उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन दाबल्यामुळे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपला बटाटा 10 मिनिटं झालेला आहे, तो आता आपण हलवून घेणार आहे। त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगले हलवून आपण झाकून ठेवणार आहोत। मीठ घातल्यानंतर बटाट्याला पाणी सुटते आणि बटाटा शिजायला मदत होते। आपण बटाट्यामध्ये पाणी घालणार आहोत, पण थोडासा बटाटा शिजल्यानंतर मग पाणी घालायचे आहे। साधारण 5 मिनिटांनंतर बटाटा दाबून बघायचा आहे तो शिजला का। आता माझा बटाटा शिजत आलेला आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे। पाणी घालून पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकण ठेवायचे आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे। आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आपण यामध्ये मिरची तर घातलेलीच आहे, पण तो चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेले आहे। काश्मीरी लाल तिखट आणि मिरची यांची मिळून चव एकदम छान येते। काश्मीरी लाल तिखट घातल्यानंतर छान हलवून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला सगळीकडे लागला पाहिजे। त्यानंतर परत एकदा आपण झाकून ठेवायचं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत झाकायचं आहे। आपण थोडेच पाणी घातलेले आहे, त्यामुळे ते लवकर आटते। पाणी आटल्यानंतर पाहायचं आहे की आपला बटाटा व्यवस्थित शिजला आहे का। एवढे पाणी आटल्यानंतर तो व्यवस्थित शिजलेलाच असतो। सगळेच पाणी आटले होते, म्हणून मी परत थोडेसे पाणी घातलेले आहे। या बटाट्यामध्ये थोडासा रस्सा असला म्हणजे छान चव येते। हे सर्व झाले की आता आपण कूट घालणार आहोत। थोडे जाडसर असे कूट यामध्ये घालायचे आहे आणि ते शेवटलाच घालायचे आहे। ते जर लवकर घातले तर बटाटा झाकून ठेवल्यानंतर खाली चिटकून बसतो आणि वरच्या बाजूचा बटाटा कच्चा राहतो, त्यामुळे कूट शेवटला घालायचे आहे। एकदा जर तुम्ही असा बटाटा बनवून खाल्ला तर नंतर उपवासाला आवर्जून तुम्ही याच प्रकारे बटाटा बनवून खाल। अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि इतरांना देखील शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।